Welcome student. Today we will learn about the topic aldehydes, ketones and carboxylic acid. In this topic, subtopic is learn the aldol condensation reaction or aldol reaction. आता ही रिॲक्शन अतिशय महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे का परीक्षेच्या दृष्टीने. इंटरनल परीक्षा असेल किंवा बोर्डची परीक्षा असेल, पूर्वी ही aldol कंडेन्सेशन रिॲक्शन आणि पुढे आणखी एक कॅनिझोल्स रिॲक्शन आहे. या दोन रिॲक्शन एवढ्या इम्पॉर्टंट होत्या की बोर्ड परीक्षेला सुद्धा या दोन्हीपैकी एक 100% रिॲक्शन विचारत होती. आणि आता सुद्धा इंटरनल परीक्षेला इंटरनल परीक्षेला ही aldol कंडेन्सेशन रिॲक्शन ही विचारली जाते. अगदी बोर्डला सुद्धा नेहमी ही रिॲक्शन विचारली जाते. त्यामुळे ही aldol कंडेन्सेशन रिॲक्शन हे अतिशय महत्त्वाचे आहे पहा, आणि ही रिॲक्शन ही प्रत्येकाला यायला पाहिजे. आता aldol कंडेन्सेशन रिॲक्शन, दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट. The aldehydes or ketones contains alpha hydrogen atom. This reaction is carried out. The aldehydes or ketones contains alpha hydrogen atom. Alpha hydrogen atom. आता अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय? अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय? कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन हा अल्फा कार्बन ॲटम असतो, आणि तो अल्फा कार्बन ॲटम चा जो हायड्रोजन ॲटम आहे किंवा त्या अल्फा कार्बन ॲटमला जो हायड्रोजन ॲटम अटॅच झालेला आहे, त्या हायड्रोजनला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. अल्डेहाइड किंवा कीटोन की ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे, अशा प्रकारच्या अल्डेहाइड किंवा कीटोन मध्ये ही रिॲक्शन होते, aldol कंडेन्सेशन रिॲक्शन. वेन आता इथं मार्किंग जे असते आपल्याला, पूर्वी ही 3 मार्काला 4 मार्काला रिॲक्शन विचारत होती. द अल्डेहाइड्स अँड कीटोन्स कंटेन्स अल्फा हायड्रोजन ॲटम अंडरगो aldol कंडेन्सेशन रिॲक्शन. एवढं लिहायला याला अर्धा मार्क असायचा बघा, एवढं लिहायला अर्धा मार्क असायचा. आणि त्याची साधारण एक डेफिनेशन तयार केलेली होती. ती डेफिनेशन कशी होते? वेन 2 मॉलिक्युल्स ऑफ aldehydes or ketones contains alpha hydrogen atom which on reacts with dilute alkali like dilute NaOH or KOH or sodium carbonate or barium hydroxide, it undergo condensation to give corresponding beta hydroxyaldehyde or beta hydroxy ketones. It is also termed as aldol or ketone. This is nothing but the aldol condensation reaction. म्हणजे पहा, अल्डेहाइड किंवा कीटोन, जे अल्डेहाइड किंवा कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे, याची रिॲक्शन जर आपण डायल्यूट अल्कली म्हणजे NaOH KOH किंवा बेरियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम कार्बोनेट बरोबर जर रिॲक्शन केली तर त्याचं कंडेन्सेशन होऊन, आता कंडेन्सेशन म्हणजे काय, जनरली त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होत असते. कंडेन्सेशन होऊन त्या ठिकाणी बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड किंवा कीटोन असेल तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन, त्यालाच आपण अल्डेहाइड असेल तर अल्डोल म्हणतो आणि कीटोन असेल तर केटोन म्हणतो. दिस रिॲक्शन इज टर्म्ड ॲज aldol कंडेन्सेशन रिॲक्शन. aldol कंडेन्सेशन रिॲक्शन ही डेफिनेशन लिहायला पूर्वी 1 मार्क असायचा. डेफिनेशन लिहायला 1 मार्क असायचा. हे अल्फा हायड्रोजन ॲटम लिहायला अर्धा मार्क असायचा. आता एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल, आता नवीन सिलेबसमध्ये किंवा पुस्तकामध्ये एक जनरल रिॲक्शन दिली आणि जनरल रिॲक्शन देऊन परत एक्झाम्पल दिले पहा. आता जनरल रिॲक्शन अल्डेहाइड R CH2 C डबल बॉन्ड OH हे अल्डेहाइड आहे. अल्डेहाइड. आता 2 मॉलिक्युल्स, आणखी दुसरा एक अल्डेहाइड R CH2 C डबल बॉन्ड OH which on reacts with dilute alkali like dilute NaOH or KOH or sodium carbonate or barium hydroxide, it undergo condensation to give
करस्पॉन्डिंग अल्डोल. आता ही रिएक्शन काय होते पहा, हा अल्फा कार्बन ॲटम, हा कार्बनिक कार्बन आणि हा अल्फा कार्बन ॲटम, आणि ह्या अल्फा कार्बन ॲटमला हा हायड्रोजन ॲटम अटॅच झालेला हा हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटम आहे. यामध्ये काय होते पहा, दी अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ, हा हायड्रोजन आपण वरच्या बाजूला दाखवूया, अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ, याला फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून कार्बन, फर्स्ट मॉलिक्यूल, हा सेकंड मॉलिक्यूल, हे अल्डेहाइड आहे, अल्डेहाइड. अल्फा कार्बन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल गेट अटॅच्ड टू दी कार्बनिक कार्बन ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल और फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ अल्डेहाइड. आता त्यानंतर काय होतं, हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होतं, आणि सिंगल बॉन्ड मध्ये झालं की हा अल्फा हायड्रोजन ॲटम इज मायग्रेटेड टू द कार्बोनिल ऑक्सिजन टू गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड, टू गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. इट इज टर्म्ड एज अल्डोल. इट इज टर्म्ड एज अल्डोल. आता रिएक्शन कशी होती पहा, इथं R आहे, हा R, हा CH2 बॉन्ड, हा कार्बन, त्या कार्बनचा ऑक्सिजन, त्याला हायड्रोजन अटॅच झालेला, हा हायड्रोजन, आणि नंतर हा कार्बन ॲटम अटॅच झाला CH, हा R, आणि नंतर C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH, याला आपण अल्डोल म्हणतो. अल्डोल, याला आपण अल्डोल म्हणतो. अल्डोल. ठीक आहे. आता जर समजा 2 मार्काला विचारलं एकच रिएक्शन द्यायची, आणि पुढे जर आणखी विचारलं तर याच्या पुढे काय होते पहा, यामध्ये कंडेन्सेशन होऊन पुढं which on eliminate water molecule, which on eliminate water molecule to gives water molecule eliminate होऊन काय होते पहा, हा कार्बन आहे, त्या कार्बनचा हा हायड्रोजन, अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH, हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो, आणि फायनल प्रोडक्ट जो मिळतो आपल्याला RCH2 CH डबल बॉन्ड CrCHO, डबल बॉन्ड CHO. ठीक है. दिस इज नथिंग बट दी aldehyde. Aldehydes which on reacts with dilute NaOH or sodium hydroxide produce aldol. आता आपण एग्जांपल घेऊया. एग्जांपल यामध्ये आपण जर हा R काढून या ठिकाणी जर हायड्रोजन घेतला तर ते असिटाल्डिहाइड झालं. असिटाल्डिहाइड, इथं हे CH2 acetaldehyde, 2 molecules of acetaldehyde which on reacts with dilute NaOH to gives. आपण इथं काय केलंय, R म्हणजे हायड्रोजन घेतलाय, इथं हायड्रोजन घेतलाय, हा R म्हणजे आपण हायड्रोजन घेतलाय, म्हणजे इथं CH to gives. आता इथं R म्हणजे हायड्रोजन घेतलाय आपण CH3, आणि हा R म्हणजे सुद्धा आपण हायड्रोजन घेतलेला आहे. हा प्रोडक्ट मिळेल आपल्याला. प्रोडक्ट when aldehydes like acetaldehyde which on reacts with dilute NaOH, or 2 molecules of acetaldehyde which on reacts with dilute NaOH, it undergo condensation to gives corresponding aldol. आता याला अल्डोलला आणखी आपण काय म्हणू शकतो पहा, हा बीटा आहे, बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी किती आहे 1 2 3 4 कार्बन ॲटम आहे. 4 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ब्युट्राल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी ब्युट्राल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी ब्युट्राल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी ब्युट्राल्डिहाइड. किंवा आययुपीएसी नेम द्यायचं झालं तर इथं 1 2 3 3 नंबरला OH आहे, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल.
3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल त्याला आपण अल्डोल म्हणतो. अल्डोल which on eliminate water molecule to gives याला आपण काय म्हणतो क्रोटोनॉल्डिहाइड किंवा IUPAC नेम 1 2 3 4 1 2 3 4 यामध्ये ब्यूट 2EN किंवा 1AL किंवा हे असं लिहिलं तरी बरोबर आहे. ब्यूट 2ENAL this is nothing but the aldol condensation reaction. आता इथं सुद्धा काय होतंय पहा, हा सेकंड मॉलिक्यूल आहे. सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ऍटम हा फर्स्ट मॉलिक्यूलच्या कार्बन ऍटमला अटॅच होतो आणि अटॅच झाल्यानंतर हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचे कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि नंतर हा अल्फा हायड्रोजन ऍटम हा मायग्रेट होतो कार्बन ऑक्सिजन कडे आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डोल तयार होते. करस्पॉन्डिंग अल्डोल त्याला आपण बीटा हायड्रॉक्सी ब्युटराल्डिहाइड असं म्हणतो. बीटा हायड्रॉक्सी ब्युटराल्डिहाइड. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी अल्डोल कंडेन्सेशन. हे एक एक्झाम्पल झालं. आता आपण कीटोनचं एक्झाम्पल घेऊया. कीटोनचं जर कीटोनचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आता या रिएक्शन मध्ये तुम्हाला बदल करून दाखवतो का कीटोन कसं होतंय. कीटोन लाईक ऍसिटोन हे असिटाल्डिहाइड आहे. असिटाल्डिहाइड आता या असिटाल्डिहाइड मध्ये हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी CH3 ग्रुप लिहिला, हे ऍसिटोन झालं. ऍसिटोन आता तसंच इथं हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला आणि इथं CH3 लिहिलं की हा ऍसिटोन झाला. टू मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटोन. Acetone which on reacts with dilute NaOH. Acetone which on reacts with dilute NaOH to gives. आपण काय केलंय, जिथं हायड्रोजन आहे तिथं मिथिल ग्रुप लिहिला आहे, म्हणजे इथं मिथिल ग्रुप लिहिलेला आहे आणि इथं हा मिथिल ग्रुप आहे. सॉरी, इथं CH आहे आणि इथं मिथिल ग्रुप आहे CH3 to gives. काय होते पहा, हा मिथिल ग्रुप त्यानंतर हा CH2 C डबल बॉन्ड O CH3 आणि हा OH to gives करस्पॉन्डिंग याला केटोल म्हणतो आपण. जसं अल्डोल तसं केटोल आहे म्हणून केटोल. आता केटोल घेतल्यानंतर काय याचं IUPAC नेम आपण देऊ शकतो बायला. IUPAC नेम काय होईल, 1 2 3 4 5 5 कार्बन ऍटम आहे. 5 कार्बन मध्ये 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅनो किंवा पेंटेन 2ON 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन 2ON. आता इथं सुद्धा जर हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झालेला दाखवला आपण, हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला, इथं डबल बॉन्ड येतो आणि त्या ठिकाणी मेसिटिल ऑक्साइड तयार होते. पहा मेसिटिल ऑक्साइड टू गिव्स एलिमिनेट वॉटर मॉलिक्यूल टू गिव्स CH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. हा प्रोडक्ट मिळाला. याला आपण मेसिटिल ऑक्साइड असं म्हणतो. मेसिटिल ऑक्साइड किंवा याला आपण IUPAC नेम देऊ शकतो 1 2 3 4 5 4 मिथिल पेंट 3EN 2ON 4 मिथिल पेंट
2ONE मेसिटिल ऑक्साइड किंवा आयुपेसिनिन 4-methyl pent 3EN2ONE. This is nothing but the aldol condensation reaction. ही aldol condensation reaction चं ही दुसरे एक्झाम्पल आहे पहा. तुम्ही एक एक्झाम्पल केलं तरी चालतंय. अल्डेहाइडचं करा किंवा हे कीटोनचं एक्झाम्पल करा. आता आपण काय केलं, दोन्हीही एक्झाम्पल हे सारखेच घेतले, म्हणजे असिटाल्डिहाइडच 2 घेतलं किंवा कीटोनच 2 घेतलं, कीटोनच 2 घेतले म्हणजे सारखेच घेतले. आता आपण जर 2 वेगवेगळे मॉलिक्यूल घेतले आणि त्याचं रिएक्शन डायल्यूट NaOH बरोबर जर केली तर त्याला आपण क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतो. क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन. ही क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशनची रिएक्शन कशी होती पहा. क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता एक अल्डिहाइड घेतला, त्यामध्ये असिटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH आणि CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. आता याची रिएक्शन जर डायल्यूट NaOH बरोबर केली, NaOH तो घेऊ, 2 प्रकारे रिएक्शन होईल. 2 प्रकारे रिएक्शन होईल आणि 2 प्रकारे रिएक्शन होऊन त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट होतील. सेल्फ कंडेन्सेशन आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन. सेल्फ कंडेन्सेशन आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन. सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे काय, सेल्फ कंडेन्सेशन आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन. क्रॉस्ड कंडेन्सेशन. सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे काय की एक वेळ एक असिटाल्डिहाइड आहे, असिटाल्डिहाइड हे स्वतः दुसऱ्या असिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल बरोबर त्याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी प्रोडक्ट होतो. तो प्रोडक्ट काय मिळेल, एक असिटाल्डिहाइड, हा असिटाल्डिहाइड C डबल बॉन्ड OH आणि दुसरा असिटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. हा अल्फा कार्बन ऍटम आहे, हा कार्बनिक कार्बन ऍटमला अटॅच होईल, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला. इथं हा CH3 सिंगल बॉन्ड COH, हा H CH2 CHO, हा एक प्रोडक्ट मिळेल. सेल्फ कंडेन्सेशनने हा एक प्रोडक्ट मिळेल. म्हणजे कुठला प्रोडक्ट, हा CH3 CH OH CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजे अल्डिहाइड लाईक असिटाल्डिहाइड घेतल्यानंतर हा सेल्फ कंडेन्सेशनने हा एक प्रोडक्ट मिळेल. आणखी एक यामध्ये प्रोडक्ट मिळेल. कुठला प्रोडक्ट मिळेल, आणखी कुठला प्रोडक्ट मिळेल, हा प्रोपेनॉल्डिहाइड आहे आणि प्रोपेनॉल्डिहाइड इथं CH2 CH3 आणि इथं CH2 CH3 प्रोपेनॉल्डिहाइड. आता प्रोपेनॉल्डिहाइड इकडे एक कार्बन ऍटम वाढवला आपण, CH3 CH2 CHO आणि नंतर इथे मिथिल ग्रुप वाढवला आणि प्रोडक्ट मिळेल आपल्याला दुसरा प्रोडक्ट सेल्फ कंडेन्सेशन CH3 CH2 CHOH CH CH3 CHO. सेल्फ कंडेन्सेशन नि अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळेल, सेल्फ कंडेन्सेशन. ठीक आहे. आता क्रॉस्ड कंडेन्सेशन. क्रॉस्ड कंडेन्सेशन ने प्रोडक्ट मिळेल आपल्याला. कुठला प्रोडक्ट मिळेल, क्रॉस्ड कंडेन्सेशन. क्रॉस्ड कंडेन्सेशन म्हणजे काय की याची रिएक्शन याच्या बरोबर करायची, याची रिएक्शन याच्या बरोबर करायची आणि त्यातून आपल्याला प्रोडक्ट मिळेल. पहिल्यांदा आपण हा कार्बोनिल कार्बन घेऊया आणि हा अल्फा कार्बन ऍटम, हा अल्फा कार्बन ऍटम कार्बोनिल कार्बन ऍटमला अटॅच होईल आणि त्यानंतर प्रोडक्ट काय होईल, हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. यातला एक हायड्रोजन ऍटम हा मायग्रेट होईल हा कार्बोनिक ऑक्सिजनला आणि पहिला प्रोडक्ट काय मिळेल, हा CH3 CH OH त्यानंतर CH CH3 C डबल बॉन्ड OH
क्रॉस अल्डर कंडेन्सेशननी हा पहिला प्रोडक्ट मिळेल आणि हा पहिला प्रोडक्ट आपण या ठिकाणी लिहूया CH3 CHOH CH3 CHO हा एक प्रोडक्ट झाला क्रॉस अल्डर कंडेन्सेशन. आता त्यानंतर आणखी दुसरा प्रोडक्ट काय मिळेल? दुसरा प्रोडक्ट आता हेच रिएक्शन जर आपण उलटी केली, उलटी म्हणजे यामध्ये पहा CH2 हा अल्फा कार्बन ऍटम हा कार्बनिक कार्बन ऍटमला जर अटॅच झालेला दाखवला, हा अल्फा कार्बन ऍटम आहे, हा कार्बनिक कार्बन ऍटमला अटॅच झालेला दाखवला, तर त्या ठिकाणी हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि नंतर यातला एक हायड्रोजन ऍटम हा मायग्रेट होऊन त्या कार्बनिक ऑक्सिजनला अटॅच होईल, मायग्रेट होऊन कार्बनिक ऑक्सिजनला अटॅच होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल CH3 CH2 CHOH CH2 CHO हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे यामध्ये दुसरा प्रोडक्ट जो आहे हा दुसरा प्रोडक्ट CH3 CH2 CHOH CH2 CHOH म्हणजे क्रॉस्ड पहा सेल्फ कंडेन्सेशननी दोन प्रोडक्ट मिळाले आणि क्रॉस्ड कंडेन्सेशननी दोन प्रोडक्ट मिळाले. आता याचे IUPAC नेम काय आहे पहा. IUPAC नेम यामध्ये 1 2 3 4 1 2 3 4 किंवा अल्फा आणि बीटा हायड्रॉक्सी ब्युटराल्डिहाइड किंवा यामध्ये 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल त्यानंतर इथं पहा इथं 1 2 3 4 5 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल पेंटॅनॉल त्यानंतर इथं 1 2 3 4 इथं 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल ब्युटॅनॉल त्यानंतर इथं 1 2 3 4 5 3 हायड्रॉक्सी पेंटॅनॉल हे जे प्रोडक्ट आहेत याला आपण क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतो. अल्डोल कंडेन्सेशन नाही, क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. ही सर्व रिएक्शन एकच रिएक्शन मध्ये पहा. आजच्या पिरियडला आपण जेवढं शिकलेलं आहे हे फक्त अल्डोल कंडेन्सेशन एकच रिएक्शन आहे. पूर्वी ही रिएक्शन 4 मार्काला विचारत होती, आता ही रिएक्शन विचारली तर 2 मार्काला विचारतील आणि 2 मार्काला एवढे रिएक्शन विचारत नाही. तर त्या ठिकाणी बीटा हायड्रोजन ॲटम कंटेन्स किंवा अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन हे लिहिणं महत्त्वाचं आहे आणि 2 एक्झाम्पल लिहायची, 2 रिएक्शन लिहायच्या. आणि जर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन विचारलं तर हे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन लिहायचे. ठीक आहे. धन्यवाद.